मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना झापलेलं बघायला मिळालं। राज्यामध्ये लाडक्या बहिणींची सगळ्यात मोठी समस्या ही अवैध दारू विक्री असल्याचं अभिमन्यू पवार यांनी सभागृहामध्ये सांगितलं। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीमध्ये आणू नका या शब्दामध्ये समज दिली। 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत जोडू नका असं सांगितलं होतं। तरी देखील स्वपक्षाचे आमदार यांनी लाडकी बहीण याचा उल्लेख केल्यामुळे मुख्यमंत्री काहीसे संतापले। कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात। अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला। आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय आहे अध्यक्ष महोदय, आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे। पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील, त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा। दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल। ठीक आहे। लाडकी बहीण योजनेमधील बोगस लाभार्थ्यांमध्ये सरकारला मोठा आर्थिक फटका बसलाय आणि सरकारचं तब्बल 32 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। सरकारनं विधिमंडळामध्ये लेखी उत्तरात याची कबुली दिली। 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे देखील आता समोर आलंय। तर 26 लाख अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय। या अपात्र लाभार्थ्यांमध्ये 2,500 शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडून लाभाची रक्कम वसूल करणार असल्याचं सरकारनं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।